आता बातमी राज्याच्या राजकारणातून काँग्रेस पक्षाने मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल केले आहेत। मुंबई काँग्रेसची जबाबदारी माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर संजय निरुपम यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामधून उमेदवारी घोषित करण्यात आली। मुंबई काँग्रेसमधील गटबाजीमुळे पक्षश्रेष्ठींना हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं। यानंतर काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा आणि माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। और ऐसे चुनाव लड़ने के लिए मुंबई कांग्रेस के अध्यक्ष के तौर पे काम करते हुए मैं न्याय कर पाता, मुझे इसमें शक था। तो इसलिए जो कांग्रेस अध्यक्ष जी ने जो फैसला किया है वो फैसला बहुत ही बुद्धिमत्तापूर्ण है और उस फैसले का एकदम दिल से स्वागत है। मुंबईमध्ये आणि पूर्ण मुंबईमध्ये मी प्रयत्न करेन की मुंबईमध्ये राहणारे सर्वसामान्य माणसांना, खास करून सर्वसामान्य मराठी माणसांना न्याय मिळाला पाहिजे। गृहनिर्माणचा प्रश्न सोडवण्यासाठी मी कोशिश करणार आहे। जर मराठी माणसं बीडीडी चाळीमध्ये राहत असो किंवा बीआयटी चाळीमध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये किंवा भाडेकरू असो, त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करणार।